जय श्री राम दोस्तों, आइए जानते हैं कोकणी मानता विवाद में क्या कहा शिवसेना उद्धव ठाकरे गट नेता अमोल कीर्तिकर जी ने। जातीभेद धर्मभेद विसरून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। स्थानिक रहिवाशांना घर मिळणं हा त्यांचा अधिकार जरी असला आणि तो त्यांना प्राप्त तर 100% होणारच आहे, परंतु देवाला सुद्धा देवाचं स्थान मिळालंच पाहिजे आणि ह्याच्याकरता आपण सर्वांना एकत्र आलो। आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही। आज साधारणपणे आपण ज्या वेळेला एखाद्या विभागाचा विकास करत असतो तेव्हा त्या विभागातल्या लोकांना सुख शांती समृद्धी मिळावी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी शांतपणे करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कोणाच्या तरी माध्यमातून अशांतता निर्माण होण्याचं कार्य जर का या ठिकाणी होत असेल तर नक्कीच आम्ही स्थानिक रहिवासी आणि सर्वजण त्याच्यासमोर ठामपणे उभं राहू। आपण बोलताना असंच बोलतो कि भगवान के मन में जो होने वाला है तो भगवान के मन में यही है। भगवान का स्थान भगवान का रहने वाला है और रहेगा, और हमारे स्थानिक लोगों को भी जल्द से जल्द उनका निवास उनके बिल्डिंग में उनकी जो भी आशा अपेक्षा है इच्छा है उस तरह से मिलेगा। लेकिन कभी कभी जो बिजनेसमैन होते हैं उनका उन्माद इतना बड़ा होता है कि उनको भी जमीन पे लाने का काम हम सबको मिलके करना चाहिए, और यही काम यहाँ पे हो रहा है। मला असं वाटतं की शांततापूर्ण वातावरणामध्ये आज वेगळ्या मार्गाने देवाचाच अभिषेक करून आपण ही गोष्ट देवाकडेच मागतोय। आणि मला असं वाटतं त्यानिमित्ताने इथे जे कोणी काम करणारे लोक आहेत त्यांचे सुद्धा डोळे उघडतील आणि लवकरात लवकर एक चांगला निर्णय त्यानिमित्ताने येईल। प्रत्येकदा आपण सर्वजणांनी मिळून मग शिवसेना असेल, भाजप असेल, शिंदे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, इतर जे काही सगळे पक्ष आणि सर्व जाती धर्माचे आपण लोक एकत्र आलेलो आहे त्याने प्रत्येकदा शुभेच्छा देतो अशीच आहे की आपण पुराणवासियांनी या प्रत्येक प्रश्नाकरता आणि प्रत्येक गोष्टीकरता दाखवूया। जय श्रीराम। जय श्री